सह्याद्रीच्या कुशीत आणि धबधब्यांच्या संगतीत वसलेलं एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे कोंढाणा लेणी. कोंढाणा लेणीचा इतिहास जवळपास 2000 वर्षापूर्वीचा आहे. इसवी पूर्व पहिल्या शतकात सातवाहन काळात या लेण्या बांधण्यात आल्या असाव्या असा अंदाज आहे. त्या काळात हा मार्ग व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा असल्याने प्रवाशांना विश्रांती आणि साधनेसाठी अशा लेण्यांची निर्मिती केली जात असे. कर्जतपासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतर कोंढाणा लेणी आहेत. पण तिथे जाण्यासाठी आधी कर्जत रेल्वे स्थानकापासून 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंदिवडे गावात पोचावे लागते. गावात जाण्यासाठी रस्ता उल्हास नदीच्या काठावरून जातो. हा संपूर्ण रस्ता अतिशय नयनरम्य असून वाटेवर डाव्या बाजूला डागबैरेच्या गडाचे दर्शन होते आणि समोर राजमाची किल्ला बघायला मिळतो. कोंदिवडे गावाच्या पुढे सह्याद्रीच्या पायथ्याशी कोंढाणे गाव आहे आणि तिथूनच इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कोरलेल्या आडवरणावरील लेण्यांचे पायवाट बघायला मिळते. लेणीपर्यंत पोहोचण्याआधी काही किलोमीटर मस्त छोटासा ट्रेक आहे. आजूबाजूच्या गर्द झाडीमुळे दुरून संपूर्ण लेणी दिसत नाही. दिसतो तो फक्त कातळात कोरलेला दगड. पण जसे जसे आपण ट्रेक करून पुढे जातो तसे आपण लेण्यांच्या पायऱ्यांसमोर जाऊन पोचतो. त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांच्या समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा अपूर्ण अवस्थेतील आणि पडझड झालेल्या लेण्या आपण बघत बसतो. एवढ्या आतमध्ये डोंगर दऱ्यात इतकी सुंदर कलाकृती कोरलेली आहे यावर आपला विश्वास बसत नाही. या हीनयानपंथीय लेणी समूहात एक चैत्य आणि 7 विहार आहेत. चैत्यगृहाची किमान पिंपलाकृती कोरलेली असून दोन्ही बाजूस शिल्पपट आहेत. चैत्यगृहाच्या पिंपलाकृती कमानीचा आकार, सर्व बाजूंचे अचूक मोजमाप, नक्षीकाम आणि मानवी आकृती आणि कोरीवकाम पाहता कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना इतकी सुबक कलाकृती कशी काय साध्य करता आली याचे आश्चर्य वाटते. चैत्यगृहात मोठा स्तूप असून काही प्रमाणात भग्न झाला आहे. बाजूच्या अष्टकोनी खांबांचीही पडझड झाली आहे. आतील गजपुष्टाकार विशाल छतही लक्ष वेधून घेते. बौद्ध भिक्षुकांसाठी बांधण्यात आलेल्या विहाराच्या दर्शनी भागातही छोटीशी पिंपलपान कमान आहे. विहाराच्या आतही छोटे कक्ष आहेत. कक्षात दगडी बाक असून संपूर्ण विहारात एकेकाळी वराडा होता. त्याची आत पडझड झालेली आहे. पहिल्याच विहारात भिंतीवर स्तूप कोरलेले आहेत. यावरून चैत्यगृहाच्या स्तूपाची कल्पना आहे. शेवटच्या विहारात 12 पाण्याचे 2 टाके आहेत. पहिल्याच विहाराच्या दर्शनी बाजूवर 2 ओलीतील ब्राह्मी लिपीतील शिलालेख आढळतो. त्यावर विहार कोरण्यासाठी दान देणाऱ्यांचा उल्लेख आहे. कोंढाणा लेणीचा बराचसा भाग पडलेला दिसतो. ही पडझड भूकंपामुळे झालेली आहे. 15व्या आणि 16व्या शतकात या भागात झालेल्या तीव्र भूकंपामुळे लेण्यांची देखील हानी झालेली आहे. भूकंपामुळे चैत्याचा दर्शनी भाग कोसळलेला जमिनीवर पडलेला दिसतो. चैत्य विहाराच्या दर्शनी भागाचे अनेक अवशेष डोंगरावरून कोसळून खाली गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात येथे उत्खनन झाल्याने लेण्यांचे कोसळलेले भाग सापडण्याची दाट शक्यता आहे. चैत्यगृह भव्य, रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. याचे विधान चापाकार असून छत गजपुष्टाकार आहे. 2 मागिका आणि दालन अशी चैत्यगृहाची रचना आहे. चैत्यगृह सुमारे 22 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि 8.5 मीटर उंच आहे. चैत्यगृहात असलेले 22 स्तंभ अष्टकोनी आहेत. चैत्यगृहाखालोखाल दुसरे महत्त्वाचे लेणी. हा विहार चैत्य कमानीच्या पातळीवर कोरलेले आहे. वराडा, सभागृह आणि त्याच्या तिन्ही भिंतींमध्ये खोल्या अशी विहाराची रचना आहे. वराडाच्या दर्शनी भागात 5 स्तंभ आहेत. पण स्तंभ नष्ट झाल्यामुळे त्याचा आकार कसा आहे हे कळून येत नाही. फक्त या स्तंभाचे स्तंभशीर्ष सुरक्षित राहिले आहेत. दीर्घिकेच्या मागील भिंतीस सभागृहाचे प्रवेशद्वार आणि खिडक्या आहेत.
भिंतीचा खालचा भाग नष्ट झालेला आहे. सभागृहात 15 खांब होते, पण सध्या स्थितीत फक्त स्तंभशिखर सुरक्षित राहिला आहे. सभागृहाच्या तिन्ही भिंतीत प्रत्येकी 6 याप्रमाणे 18 खोल्या आहेत. उजव्या आणि डाव्या बाजूला पहिल्या 2 खोल्यांमध्ये 2 दगडी बाक असून इतर खोल्यांमध्ये फक्त डगर बाकी आहेत. खोल्यांचे प्रवेशद्वार अरुंद आहेत. दीर्घिक आणि सभामंडप यांचे छत सपाट आहे. छताला दगडात कोरलेल्या तुरया आणि त्यांना काटकोनात छेदणारे जोड असल्यामुळे छत लाकडी असल्याचा अनुभव होतो. दीर्घिकेच्या उजव्या बाजूला भिंतीवर 4 अर्धस्तंभ आणि त्यांच्यावर वेदिकापट्टी कोरलेली असून त्याच्यावर अर्ध उठावातील प्रमाणबद्ध स्तूप कोरलेले आहे. स्तूपाच्या भोवती पिंपलपानाकर चैत्यक्रमान कोरलेले आहे. स्तूपाच्या वर अर्मिका आणि यष्टी कोरलेली आहे.